Hello students, I am Professor Neeta. Welcome to our free education channel English Master. Dear students, in today's lecture, we are going to learn class 12 English textbook series, unit number 1, lesson number 1.4, Big Data, Big Insights. Okay? आणि आपण हे शिकणार आहोत with full explanation in मराठी with me Professor Neeta गायकवाड. आणि चला आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की what is the meaning of big data. Okay. सो तुम्ही फेसबुक यूज करत असाल, व्हॉट्सअप यूज करत असाल, इथे तुम्हाला काही सिम्बल्स दिसत आहेत. ओके, सो मी हे मुद्दाम टाकलेत की जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की आपण आजच्या लेक्चरमध्ये नक्की शिकणार काय आहोत. लेट मी जस्ट हायलाइट इट. ओके, हे बघा, हे आहे युट्यूबचं चिन्ह, राईट. दिस इज द सिम्बल ऑफ और आयकन ऑफ युट्यूब चॅनल. देन हा ट्विटरचा आहे, राईट, हा पिंटरेस्टचा. देन दिस इज फॉर गुगल and this is for Facebook, Gmail, email, what we called it, Instagram, okay, WhatsApp. So there are different kinds of social media apps जे आपण यूज करतो. ओके, डे टू डे म्हणजे आपल्या आता डेली रुटीन तोच बनलेला आहे आणि आता ऑनलाईन स्टडीमुळे सगळ्यांना याची माहिती झालेलीच असेल, जेणेकरून सगळ्यांचेच अकाउंट्स असतात. फेसबुकला अकाउंट आहे किंवा व्हॉट्सअप थ्रू आपण आपल्या मित्रमैत्रिणींशी किंवा जे रिलेटिव्ह आहेत त्यांच्याशी आपण कनेक्ट राहतो. सो लेट चेक व्हॉट इज द मिनिंग ऑफ बिग डेटा, बिग इनसाइट्स. आता इथे बघा, बिग डेटा, डेटा म्हणजे काय की माहिती, इन्फॉर्मेशन. बिग म्हणजे मोठी आणि बिग इनसाइट्स म्हणजे त्याच्यामधल्या अंतर्गत गोष्टी. इनसाइट्स म्हणजे अंतर्गत गोष्टी, त्याच्यामधल्या मोठ्या अंतर्गत गोष्टी, असा याचा मिनिंग आहे. सो लेट स्टार्ट, सुरुवात करूयात. मिनिंग सांगेल तर मिनिंग नोट डाऊन करून घ्या. व्हॉट इज बिग डेटा. ओके, व्हॉट इज बिग डेटा म्हणजे बिग डेटा, मोठी इन्फॉर्मेशन म्हणजे नेमकं काय. देअर इज अ रेव्होल्युशन इन द लाईफस्टाईल ऑफ पीपल विच हॅज बीन अफेक्टेड बाय बिग डेटा. रेव्होल्युशन म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, एक प्रकारचा चेंज किंवा जीवन पद्धतीमधला जो बदल आहे की लोकांच्या लाईफस्टाईलमध्ये म्हणजे जीवनशैलीमध्ये एक प्रकारचा बदल आलेला आहे. तो कशामुळे की बिग डेटामुळे. सो व्हॉट वी कॉल्ड इट बिग डेटा. व्हॉट इज द बिग डेटा, लेट्स चेक. आर फूड हॅबिट्स. फूड हॅबिट्स म्हणजेच आपल्या खाणपाण्याच्या पद्धती असतील. आर हेल्थ केअर, आपली जी आरोग्य सिस्टम आहे. आर ट्रॅव्हलिंग, आपलं जे ट्रॅव्हलिंग म्हणजेच प्रवास करणं. ओके, आर सायंटिफिक पर्स्युट्स. पर्स्युट्स म्हणजेच काय की काहीतरी अचीव करणं, मिळवणं. म्हणजे आपले जे सायंटिस्ट आहेत किंवा सायंटिफिक क्षेत्रामध्ये जे काही नवीन नवीन रिसर्चेस केले जातात, जे शोध लागले जातात, त्याच्यामध्ये याचा मोठा वाटा आहे. यू नेम इट, आपण त्याला वेगवेगळी नावं देतो. ठीक आहे. अँड एव्हरीथिंग हॅज चेंज 360 डिग्रीज. आणि सर्व काही 360 डिग्रीज म्हणजे असं काही गोल 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 फिरत आहे आणि ईच अँड एव्हरी सेकंडला काहीतरी नवीन आपल्याला इन्फॉर्मेशन बघायला मिळते, काहीतरी नवीन त्याच्यामध्ये ऐकायला मिळतं. सो इट हॅज बीन मूव्हिंग अराउंड इट लाईक दिस. The massive data available with us can really work wonders. Wonders म्हणजे आश्चर्य आणि massive म्हणजेच पुष्कळ प्रमाणातला डेटा म्हणजे माहिती. द मेसिव्ह डेटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर म्हणजे हा जो काही पुष्कळ प्रमाणातला डेटा आहे त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे आश्चर्य पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात. फ्रेंड्स, मित्रांनो, डू यू नो व्हॉट हॅपन्स वेन वी लाईक अ पोस्ट ऑन फेसबुक. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आपण फेसबुकची कोणती पोस्ट लाईक करतो और शेअर अ पोस्ट ऑन व्हॉट्सअप किंवा व्हॉट्सअपवर एखादी पोस्ट आपण शेअर करतो, विजिट एनी वेबसाईट, एखाद्या वेबसाईटला व्हिजिट करतो. फॉर एक्झाम्पल www.google.com असेल, yahoo.com असेल. देर आर डिफरंट काइंड्स ऑफ वेबसाईट्स. ओके, मेक ऑनलाईन पर्चेसेस. पर्चेस म्हणजे खरेदी करणे. ऑनलाईन पर्चेसेस मध्ये अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, स्नॅपडील आहे. देर आर डिफरंट काइंड्स ऑफ ऑनलाईन स्टोर्स म्हणजे ऑनलाईन अशा वेबसाईट्स आहेत की ज्याच्यातून आपण खरेदी करतो. और वॉच व्हिडिओज. वॉच व्हिडिओज इट मीन्स आता तुम्ही हा व्हिडिओ जो पाहत आहात ही आहे युट्यूबची लिंक. युट्यूब आहे एक असा प्लॅटफॉर्म आहे ऑनलाईन ज्याच्यावरती व्हेरियस काइंड्स ऑफ व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतात. लेट्स चेक फॉर द एंटरटेनमेंट पर्पजचे असतील तर हे एज्युकेशनल व्हिडिओज सध्या ट्रेंडमध्ये आहेत. बिकॉज इन दिस सिच्युएशन, कोविड-19 सिच्युएशन, मोस्ट पेरेंट्स अँड स्टुडंट्स आर गिव्हिंग देअर 100% टू द ऑनलाईन स्टडी. म्हणजे शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना जे आपण म्हणतो ना की दूरवरून सुद्धा एकमेकांशी कनेक्ट होता येतं थ्रू दिस व्हिडिओज. येस, हो, व्हॉट एव्हर ऍक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड. परंतु काय आहे, जे काही ऍक्टिव्हिटी आपण ऑनलाईन करतो, मग फेसबुकचा वापर असेल, व्हॉट्सअपचा वापर असेल किंवा युट्यूबचा वापर असेल किंवा गुगलला जर तुम्ही काही कंटेंट चेक केलं किंवा करत असाल, तुमची जी काही ऍक्टिव्हिटी आहे ती रेकॉर्ड होते.
ओके. मॉनिटर म्हणजे त्याच्यावर लक्ष ठेवलं जातं अँड अनालाइज म्हणजे त्याचं परीक्षण केलं जातं, निरीक्षण केलं जातं. सो ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कलेक्टेड म्हणजे मोठ्या प्रमाणात, ह्यूज म्हणजे मोठ्या प्रमाणात जी माहिती आहे ती कलेक्ट केली जाते, मिळवली जाते. लेट मी गिव्ह यू अन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज द डेटा माइट बी. म्हणजे इथे या लेसन मधून तुम्हाला हे सांगण्यात येणार आहे की हा असा कोणकोणत्या टाईपचा डेटा आहे जो कलेक्ट केला जातो. बिग डेटा कॅन बी petabytes or exabytes of data consisting of billions to trillions of records of millions of people. So it means इथे हे बोल्ड केलंय, याचा अर्थ इकडे आहे. petabytes म्हणजे युनिट्स ऑफ इन्फॉर्मेशन इक्वल टू 1000 मिलियन म्हणजे 1000 करोड. ओके, त्याच्याशी संबंधित ही इन्फॉर्मेशन असेल. अँड एक्झाबाईट मीन्स युनिट्स ऑफ इन्फॉर्मेशन इक्वल टू 1 क्विंटिलियन म्हणजे अब्जावधीच्या पुढची जी संख्या आहे त्याच्यामध्ये एक्झाबाईटचा काउंट केला जातो. म्हणजे ही अशी माहिती आहे की जी अननमरेबल म्हणजे अगणित आपण म्हणतो ना की ज्याची गिनती आपण करू शकत नाही, त्याप्रमाणे. ऑल फ्रॉम डिफरंट सोर्सेस. ही जी माहिती मिळवली जाते डिफरंट सोर्स म्हणजे जे स्त्रोत्र आहेत. ओके, सो किंवा डिफरंट प्लॅटफॉर्म आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, त्यांच्याकडून कलेक्ट केला जातो. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ वेब. वेब म्हणजेच काय की जे www हे वेबचं जाळं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन प्रत्येक वेबसाईट चेक करू शकता आणि त्याच्या थ्रू तुम्हाला जे काही कंटेंट चेक करायचे, जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला जी काही माहिती हवी ती तुम्ही पाहू शकता. सेल्स म्हणजेच काय की विक्री करणे. परचेस म्हणजे खरेदी आपण पाहिलं, सेल्स म्हणजे विक्री, तुम्ही विक्री सुद्धा करू शकता. कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर. आता ऑनलाईन आपण कस्टमर केअरशी कनेक्ट सुद्धा होऊ शकतो चॅट सपोर्ट थ्रू. सोशल मीडिया म्हणजेच फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल. ओके, दिस आर ऑल वी कॉल द सोशल मीडिया ऍप्स. मोबाईल डेटा अँड सो ऑन. आणि मोबाईल डेटा थ्रू सुद्धा हा डेटा कलेक्ट केला जातो. द डेटा अवेलेबल टू इंडस्ट्रीज अँड कंपनीज इन इनॉर्मसली इन्क्रीजिंग इन व्हॉल्यूम. इनॉर्मसली म्हणजेच काय की अनगिनत, ज्याची संख्या केली जात नाही, ज्याची गिनती केली जात नाही. ओके, जो मोजला जात नाही, इनॉर्मसली. ओके, म्हणजेच पुष्कळ असं तुम्ही जरी लक्षात घेतलं तरी चालेल. ओके, प्रचंड किंवा अतिशय फार, लाईक दिस. म्हणजे ज्या इंडस्ट्रीज आहेत, मोठमोठ्या ज्या कंपनीज आहेत, त्या इनॉर्मसली इन्क्रीजिंग इन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजेच त्यांचं जो काही प्रमाण आहे ते वाढतंय. व्हेरिएशन म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. ओके, देन व्हॉट वी कॉल्ड वेलोसिटी. ओके, व्हॉट इज द मिनिंग ऑफ वेलोसिटी म्हणजेच वेग किंवा त्याचा जो स्पीड आहे. वेरासिटी म्हणजे त्याची जी सत्यता आहे ती पडताळली जाते. आणि व्हॅल्यू म्हणजे त्याची जी काही एक व्हॅल्यू म्हणजे आपण काय म्हणतो की त्याची सत्यता पडताळल्यानंतर त्याची व्हॅल्यू काय आहे, हाय व्हॅल्यू आहे, लो व्हॅल्यू आहे, मिडियम व्हॅल्यू आहे, याप्रमाणे. Such a big data is easy to obtain but so massive that it challenges the current computing technologies. माहिती तर भरपूर आहे बट याच्यामध्ये चॅलेंजेस पण आहेत, खूप काही फेस सुद्धा करावं लागतं. अँड हेन्स बिग डेटा अनालिटिक्स इज यूज टू गिव्ह इनसाइट्स दॅट वर्क प्रिव्हियसली इनकम्प्रेन्सिबल. ओके, आता इथे काय सांगितलं जात आहे तुम्हाला की माहिती ही पुष्कळ प्रमाणात आहे, प्रचंड प्रमाणात ही माहिती आहे, बट त्या माहितीशी संबंधित काही अडचणी सुद्धा आहेत. इनकम्प्रेन्सिबल मीन्स व्हॉट, न समजण्याजोगा. बिग डेटा अनालिटिक्स इज द कॉम्प्लेक्स प्रोसेस ऑफ एक्झामाइनिंग लार्ज अँड व्हेरिएड डेटा सेट्स ऑर बिग डेटा टू अनकव्हर इन्फॉर्मेशन. बिग डेटा अनालिटिक्स म्हणजे माहितीचं जे अनालिटिक्स निरीक्षण परीक्षण केलं जातं ते म्हणजे जी माहिती गोळा करण्यात आलेली आहे ती चेक करून पाहणं. सच ॲज हिडन पॅटर्न्स म्हणजे काही हिडन पॅटर्न्स आहेत जे तुम्ही म्हणतो ना आपण मोबाईलचे लॉक्सचे पॅटर्न्स असतील, लाईक दिस देर आर जावा स्क्रिप्ट, C++ लँग्वेज, खूप काही लँग्वेजेस आहेत. कॉम्प्युटरचे इंटरनल जर तुम्ही माहिती काढायला गेला तर खूप काही तुम्हाला शिकण्यासारखं आहे याच्यामध्ये. अननोन कोरिलेशन्स आहेत, मार्केट ट्रेंड्स आहेत, कस्टमर प्रेफरन्सेस आहेत. इट मीन्स कस्टमर प्रेफरन्सेस म्हणजेच काय की आता समजा की तुम्ही गुगलला कोणता कंटेंट जास्त चेक करता. फॉर एक्झाम्पल की तुम्ही कोणती एखादी वस्तू मोबाईल जास्त सर्च करत असाल तर मोबाईल सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे असं आपण म्हणतो. ठीक आहे, आता या कंडिशनला कसं आहे की ऑनलाईन स्टडीमुळे सगळी युट्यूब चॅनल असतील किंवा मग काही अजून ऑनलाईन प्लॅटफॉर्म असतील जिथे तुम्हाला वेगवेगळ्या शिक्षकांनी अपलोड केलेले व्हिडिओज पोस्ट केलेले पाहायला मिळत असेल, तो वी कॉल्ड इट like this what customer preferences. With such a huge data available with the industries, they can have
innumerable advantages, hence all the industries are trying to reap the maximum benefit from it. म्हणजे जे मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत त्या याच्यापासून खूप सारे ऍडव्हान्टेज घेण्याचा, फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे त्यांना फायदा मिळतो पण. मेनी इंडस्ट्रीज हॅव ॲडव्हान्स बाय माइल्स फ्रॉम देअर कॉम्पिटिटर्स. आणि ऑनलाईन म्हणजे आपण त्याला काय म्हणतो की बिझनेस कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. की आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की आपण गुगल पे आहे ओके आणि पेटीएम आहे. गुगल पे आणि पेटीएमचा वापर कशासाठी केला जातो? रिचार्ज करायचे मोबाईलला, मनी ट्रान्सफर करायची आहे ओके. सो एक पेटीएम आणि गुगल पे यांच्यामध्ये एक प्रकारचं कॉम्पिटिशन आहे लाईक की कारण हे दोन्ही एक प्रकारचेच ऍप आहेत, फक्त वापर ज्याचा जास्त होत असेल तो ट्रेंडिंगला असेल. लाईक दिस कॉम्पिटिटर म्हणजे प्रतिस्पर्धी. इट्स नॉट द अमाउंट ऑफ डेटा दॅट इज इम्पॉर्टंट बट व्हॉट द ऑर्गनायझेशन्स डू विथ द डेटा इट इज व्हॉट मॅटर्स. आता इथे बघा, माहिती भरपूर आहे, प्रत्येकाकडे माहिती ही गोळा होतेच ओके. पण त्या माहितीचं नेमकं केलं काय जातं ओके, ती संस्था त्या माहितीचं काय करते, ही गोष्ट अत्यंत म्हणजे फार महत्वाची आहे. युजेस ऑफ बिग डेटा. यूज म्हणजे वापर, हे सुद्धा तुम्हाला माहिती असेल विद्यार्थ्यांनो. आता याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की युजेस ऑफ बिग डेटा. ठीक आहे. सो याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे की लोकेशन ट्रॅकिंग. लोकेशन ट्रॅकिंग म्हणजेच काय की लोकेशन म्हणजेच आता तुमच्या मोबाईलमध्ये जीपीएस असेल, सगळ्यांना हे माहितीच असतं. गुगल मॅप्स असतील, कुठे जायचं असेल आपण मॅप ऑन केला की आपल्याला समजतं की आपण इथपर्यंत आलेलो आहोत. लाईक दिस. सो आता याच्यामध्ये पाहूयात की बिग डेटा हॅज बीन युजफुल इन आयडेंटिफाईंग अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ अ प्लेस. म्हणजे तुम्ही कुठे आहात हे जर चेक करून पाहायचं असेल, तुमचं लोकेशन जर ट्रेस करायचं असेल, सो त्याच्यासाठी जीपीएस अँड गुगल मॅप्स मेक यूज ऑफ बिग डेटा. यांच्या थ्रू खूप काही मोठी माहिती गोळा केली जाते. विथ जिओग्राफिक पोझिशनिंग अँड रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सर्स वी गेट द रिअल टाइम डेटा अबाउट ट्रॅफिक. आता ट्रॅफिकच्या संदर्भात तुम्हाला मोबाईलवर माहिती समजते की कोणत्या लोकेशनला ट्रॅफिक जास्त आहे. कंजेशन ऑन अ पर्टिक्युलर रूट. कंजेशन म्हणजे गर्दी असणं, कोणता रूट हा बिझी आहे. इन्फॉर्मेशन इफ द रूट इज क्लोज्ड और इफ इट इज अ वन वे रूट. म्हणजे एखादा रस्ता बंद आहे किंवा तिथं वन वे चालू आहे. अंडरस्टँडिंग ऍक्सिडेंट प्रोन एरियाज, म्हणजे जिथे ऍक्सिडेंटचं प्रमाण जास्त आहे एटसेट्रा. ही माहिती कशा थ्रू मिळते, तर याच्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सरचा वापर केला जातो. यू कॅन प्लॅन युअर ओन रूट अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल टाइम अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. म्हणजे आपल्याला काय होतं की ऑनलाईन ही माहिती समजल्यामुळे जीपीएसच्या थ्रू आणि गुगल मॅप्स थ्रू आपल्याला अगोदरच कोणत्या जर रूटला जायचं असेल आणि तो रूट बिझी आहे, तिथे खूप सारं ट्रॅफिक आहे, तुम्हाला अगोदरच जर कळालेलं असेल तर तुम्ही वेगळा प्लॅन करू शकता. लाईक म्हणजे तुम्हाला कुठे पोहोचायचं असेल त्याच्यासाठी. इफ यू हॅव ऑर्डर्ड समथिंग ऑनलाईन यू कॅन ट्रॅक द लोकेशन ऑफ युअर गुड्स इन ट्रान्झिट. ट्रान्झिट म्हणजेच काय, ती वस्तू कुठून डिस्पॅच झाली आहे, कुठेपर्यंत आली आहे, ऑन द वे कुठेपर्यंत आली आहे, हे तुम्ही चेक करू शकता. यू कॅन ऑल्सो ट्रॅक द कंडिशन ऑफ द गुड्स. आणि तुमची वस्तू ही कशी आहे, सेफ झोन मध्ये आहे किंवा ती डॅमेज झालेली आहे का, हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. दिस हॅज इमेन्सली हेल्प्स द लॉजिस्टिक कंपनीज टू रिड्यूस रिस्क इन ट्रान्सपोर्ट. लॉजिस्टिक कंपनीज म्हणजे जे काही गुड्स म्हणजेच काही जो माल आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही मोबाईल ऑर्डर केला किंवा ऑनलाईन काही प्रोडक्ट तुम्ही ऑर्डर केला. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की झोमॅटो आहे राईट आणि स्विगी आहे. जर तुम्ही फूड ऑर्डर केलंय तर आपण मोबाईलवर चेक करत राहतो कुठपर्यंत आलाय आणि फूड पॅक झालंय का, डिलिव्हरी बॉय ने डिलिव्हरी घेतली आहे का. सो या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात आणि इट रिड्युसेस रिस्क इन ट्रान्सपोर्ट. याच्यामुळे रिस्क म्हणजे ज्या काही आपल्याला समस्या असतात त्या रिड्यूस म्हणजेच कमी झालेल्या आहेत. इम्प्रूव्ह स्पीड, त्याच्यामुळे कामाची गती वाढलेली आहे. आणि रिलायबिलिटी इन डिलिव्हरी, आणि डिलिव्हरी मधली जी सत्यता आहे किंवा आपण म्हणतो विश्वासार्हता, रिलायबिलिटी ती वाढलेली आहे. पॉइंट नंबर 2, अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. वेदर म्हणजे हवामान, अंडरस्टँडिंग म्हणजे समजून घेणे, पॅटर्न म्हणजेच हवामानाचं जे काही उतार चढाव आहेत. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो की आज ढगाळ वातावरण आहे, उद्या उष्ण म्हणजेच खूप हॉट वेदर आहे, याप्रमाणे. लाईक दिस. देर आर वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट सेटअप ऑल अराउंड द ग्लोब. पूर्ण जगामध्ये सगळीकडे या सॅटेलाइट्स आणि वेदर सेन्सर्स सेट केलेले आहेत. ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कंटिन्युअसली बिंग रिसिव्ड फ्रॉम देम. आणि त्यांच्या थ्रू खूप मोठ्या प्रमाणामध्ये, पुष्कळ प्रमाणात डेटा रिसीव्ह केला जातो. आणि दे हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन वेदर फोरकास्टिंग. वेदर फोरकास्टिंग म्हणजेच आपल्या हवामानाविषयी अगोदरच सांगणे. म्हणजे आपल्याला कळतं ना की टीव्हीला न्यूज मध्ये सांगतात की हा या दिवसापासून पाऊस पडण्याची शक्यता दर्शवण्यात आलेली आहे. याला म्हणतात फोरकास्टिंग. वेदर पॅटर्न्स गिव्स अस वॉर्निंग ऑफ द इम्पेंडिंग नॅचरल कॅलॅमिटीज लाईक फ्लड्स, अर्थक्वेक्स, सुनामी एटसेट्रा. आता इथे बघा, वेदर पॅटर्न्स म्हणजे जे वेदर पॅटर्न्स आहेत त्याच्यामुळे वॉर्निंग म्हणजे चेतावणी मिळते. कशाची? इम्पेंडिंग, अबाउट टू हॅपन, जे घडणारी घटना आहे
नॅचरल कॅलॅमिटीज म्हणजे ग्रेट अँड ऑफन सडन डॅमेजेस ऑर डिस्ट्रेसेस, म्हणजे ज्या काही नैसर्गिक आपत्ती आपण याला म्हणू, लाईक फ्लड्स म्हणजे महापूर येणं, अर्थक्वेक्स म्हणजे भूकंप येणं, सुनामी तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, समुद्रामधला जो भूकंप होता तो. नेसेसरी प्रिपरेशन्स टू कॉम्बॅट देम कॅन बी मेड वेल इन ऍडव्हान्स. कॉम्बॅट म्हणजे त्याला पासून बचाव करण्यासाठी नेसेसरी प्रिपरेशन तयार केल्या जातं, ऍडव्हान्स म्हणजे आधीच. वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग हा विषय तुम्हाला माहितच असेल, जे उष्णतेचं प्रमाण वाढत आहे. प्रेडिक्ट अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर, म्हणजेच नॅचरल रिसोर्सेस काय आहेत, वॉटर आहे, त्यानंतर पेट्रोलचं प्रमाण असेल, कोळशाचं प्रमाण असेल, यांचं प्रमाण कमी होत चाललंय की वाढत चाललंय, हे सुद्धा तुम्हाला या फोकास्टमुळे, वेदर फोकास्टमुळे तुम्हाला या गोष्टी सुद्धा समजतात. नंबर 3, हेल्थ केअर इंडस्ट्री, म्हणजेच काय की आरोग्य सेवेशी संबंधित जी काही माहिती आहे ती सुद्धा तुम्हाला ऑनलाईन मिळते. आता बघूयात. टुडे म्हणजे आज, वी सी दॅट पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस, की लोक हे आपल्या आरोग्याला घेऊन खूप कॉन्शियस झालेत, म्हणजे खूप केअर करतात. द स्मार्ट वॉचेस, प्रत्येकाच्या हातात, म्हणजे ज्याला पॉसिबल आहे त्याच्या हातामध्ये स्मार्ट वॉच असतं, त्याच्यामध्ये कळतं की तुमचा बीपी किती आहे, परत तुमच्या हार्टबीट्स कसे आहेत, तुमचा बॉडीमध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे, तुम्ही किती पायऱ्या चाललात, एटसेट्रा, या गोष्टी याच्यात कळतात. अदर वेअरेबल्स म्हणजे अजून काही त्याच्यासारखेच गॅजेट्स निघालेले आहेत, हेल्थ ॲप्स आहेत, मोबाईलमध्ये वेगवेगळ्या हेल्थ ॲप्स आहेत. जर स्मार्टफोन असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही किती पायऱ्या चढलात, उतरलात, तुमच्या शरीरात पाण्याचं प्रमाण कसं आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला समजू शकतात. इन आर फोन कीप ऑन कलेक्टिंग डेटा, म्हणजे आपला मोबाईल सुद्धा ही माहिती काय करत असतो, कलेक्ट करत असतो, गोळा करत असतो. वी कॅन से दॅट दे आर ओन मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस, आपण असं म्हणू शकतो की ते आपले एक बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस आहेत, की आपली शरीराची जी हालचाल आहे, किंवा बायोमेडिकल म्हणजेच आपलं जे शरीरशास्त्र आहे त्याच्या संदर्भात सगळी माहिती ते गोळा करतं. दे डिटेक्ट आर हार्ट रेट, म्हणजे तुमच्या हृदयाचे ठोके किती पडत आहेत. मॉनिटर द पेशंट स्लीप पॅटर्न, दवाखान्यामध्ये सुद्धा पेशंट किती वेळ झोपतोय किती वेळ नाही या गोष्टींवर लक्ष असतं. म्हणजेच आता समजा की आपण म्हणतो ना की सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत, बट त्यांना ऑपरेट करण्यासाठी सुद्धा इंटरनेटचीच आवश्यकता असते. कीप अ रेकॉर्ड ऑफ हिज एक्सरसाइज, म्हणजे कोणी किती वेळ व्यायाम केला, आपण किती तास व्यायाम केला, कोणता व्यायाम केला, याचं सुद्धा त्याचं मॉनिटर केलं जातं. द डिस्टन्स वॉक एटसेट्रा, म्हणजेच तुमच्या मोबाईलमध्ये ते ऍप आहे, ते दाखवतं किती पायऱ्या चाललात, किती किलोमीटर तुम्ही वॉक केलात, एटसेट्रा, म्हणजे इत्यादी. द अनालिसिस ऑफ दिस डेटा कलेक्टेड कॅन गिव्ह न्यू इन्साइट्स अँड प्रोव्हाइड अ पर्सनलाइज्ड इंडिव्हिज्युअल फीडबॅक टू इच अँड एव्हरी पर्सन, प्रत्येक माणसाला याच्यामुळे त्याच्याशी रिलेटेड माहिती प्रोव्हाइड केली जाते. आणि यालाच आपण म्हणतो डाटा कलेक्शन. ओके, म्हणजे ही एक सगळ्यात ते म्हणतो ना मोठ्या प्रमाणात माहिती गोळा करण्याचं काम याच्यातून चालू असतं. नाऊ डेज म्हणजे आजकाल वी हॅव गॅजेट्स म्हणजे जी यंत्र आहेत टू मॉनिटर ब्लड शुगर चेक करण्यासाठी पण आता मशीन निघालेली आहेत. घरात सुद्धा तुम्ही ब्लड शुगर चेक करू शकता, ब्लड प्रेशर सुद्धा चेक करू शकता. ॲट होम म्हणजे घरात 24/7 मॉनिटरिंग कॅन बी प्रोव्हाइडेड टू पेशंट्स इन हॉस्पिटल टू, आणि मोठमोठ्या दवाखान्यांत सुद्धा सुसज्ज झालेले आहे, तिथे सुद्धा 24 तास म्हणजे 24/7 पेशंटची केअर करण्यासाठी वेगवेगळ्या उपकरणां थ्रू डॉक्टरांना मदत मिळते. विथ द हेल्प ऑफ बिग डेटा द डॉक्टर्स कॅन नाव हॅव बेटर डायग्नोसिस ऑफ एनी एलिमेंट, द इफेक्ट ऑफ एनी ड्रग एक्सेट्रा. म्हणजेच इथे असं सांगण्यात आले आहे की पेशंटचा रेकॉर्ड ठेवला जातो कॉम्प्युटर्समध्ये आणि डॉक्टरच्या फाईल्समध्ये, ज्याच्यामुळे त्यांना कळतं तो पेशंटने व्हिजिट केल्यावर की याचं प्रिव्हियसली प्रॉब्लेम म्हणजे याचा काय इश्यू होता आणि त्याला काय ट्रीटमेंट चालू आहे हे डॉक्टरांना लगेच कळतं. एलिमेंट म्हणजेच की जे काही रोग आहेत, आणि डायग्नोसिस म्हणजे त्याचा उपचार, आणि ड्रग म्हणजेच इथे अर्थ आहे की तुमचे जे मेडिसिन्स आहेत. अननेसेसरी गेसवर्क कॅन बी सिग्निफिकंटली रिड्यूस, आणि जे याच्यामुळे काय होतं, जे बिनकामाचा म्हणजे जो वेळ आहे तो वाचला जातो तुमचा. रिड्यूस म्हणजे वेळ कमी होतो, कमीत कमी वेळात जास्त काम होतं. पास्ट रेकॉर्ड्स ऑफ द पेशंट्स कॅन बी मेंटेन अँड बेटर अनालिसिस ऑफ द हेल्थ कॅन बी ऑब्टेन, म्हणजे जुन्या रेकॉर्डने पेशंटचा केअर केली जाते. बिग डेटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स ऑफ एपिडेमिक अँड डिसीज, आणि याच्यामुळे काय होतं की पेशंटला फ्युचरमध्ये होणाऱ्या जे त्रास आहेत त्याच्यापासून त्याला वाचवलं जाऊ शकतं. जस्ट वेन यू पोस्ट युअर मेसेज, जेव्हा आपण एक मेसेज पोस्ट करतो, आय एम डाऊन विथ फ्लू, की मला ताप आलेला आहे, फ्लू म्हणजे ताप, ऑन व्हॉट्सअप और फेसबुक इट विल बी monitored and the areas affected by flu can be easily located and necessary precautions can be taken. फॉर एक्झाम्पल, आता आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ॲप आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला समजलंच असेल जेव्हा तुम्ही ते डिव्हाइस ऑन केलं, जे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ते काही इन्फॉर्मेशन विचारतं की तुम्हाला
बरं वाटत आहे का, किंवा तुम्हाला सर्दी आहे का, खोकला आहे का, ताप आहे का, या गोष्टी त्या कलेक्ट करतं. आणि जर तुम्हाला बरं वाटत नसेल तर तुम्ही अनवेल आहात म्हणून तुमचा स्टेटस येतो. तुम्ही फिट अँड फाईन असाल तर फिट अँड फाईन. म्हणजे आता या सिच्युएशनमध्ये, कोरोनाच्या सिच्युएशनमध्ये, कोविड-19च्या, की किती पेशंट्स आपल्या एरियामध्ये, लोकेशनमध्ये आहेत अवेलेबल, ते तुम्हाला समजू शकतं. हा सुद्धा आहे एक बिग डेटा, बिग इनसाइट्सचा एक्झाम्पल. प्रिकॉशन म्हणजे त्याच्यापासून वाचवण्यासाठी पण त्यानंतर ऍक्शन घेतली जाते. फार्मास्युटिकल कंपनीज वुड पे ह्यूज अमाउंट टू रिसीव्ह द हेल्थ डेटा ऑफ पीपल टू प्रमोट रिसर्च इन द पर्टिक्युलर एरिया. म्हणजे जे मोठमोठ्या औषधांचे उत्पादन करणारे, फार्मास्युटिकल म्हणजे औषधांचं उत्पादन करणाऱ्या ज्या कंपनीज आहेत, ते हा डाटा कलेक्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे पे करतात. With the help of the data gathered, individuals are often given suggestions and solutions for the problems they are encountering. आणि याच्यामुळे काय होतं, लोकांना जर काही समस्या असतील तर त्याचं सुद्धा समाधान केलं जाऊ शकतं. नंबर 4, बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग. बँकिंग आपल्याला माहिती आहे, बँकेची कामं. फायनान्स म्हणजे जे तुम्हाला कर्ज वगैरे मिळतात. आणि ट्रेडिंग म्हणजे शेअर मार्केटचा विषय आहे हा. शेअर विकत घेणं, खरेदी करणं. शेअर मार्केट आपण ऐकून असाल, तो ट्रेडिंगचा पार्ट आहे. विथ द बिग डेटा अनालिटिक्स म्हणजे मोठी माहितीचं जे निरीक्षण परीक्षण केलं जातं. द इन्व्हेस्टमेंट पॅटर्न्स ऑफ द पीपल कॅन बी स्टडीड. याच्यामुळे लोकांनी कुठे किती पैसे गुंतवलेत, म्युच्युअल फंडमध्ये किती गुंतवलेत, SIP मध्ये किती गुंतवलेत, शेअर कोणी किती खरेदी केलेत, कोणत्या कंपनीचे शेअर जास्त खरेदी झालेत, कोणत्या कंपनीचे शेअर कमी खरेदी झालेत, हे याच्यामुळे करतं. न्यू इन्साइट्स हॅव एनेबल द बँक्स अँड फायनान्स कंपनीज टू कम विथ सुटेबल प्लॅन्स. याच्यामुळे बँकांना आणि फायनान्स कंपनींना सुद्धा कस्टमरची माहिती मिळते. बिग डेटा हॅज इनेबल स्मूथ फंक्शनिंग ऑफ दिस एजन्सीज अँड इन्स्टिट्यूशन. आणि ऑनलाईन बँकिंग जे काही ऑप्शन्स निघाले, त्याच्यामुळे लोकांचं जीवन सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये म्हणजे त्यांना हेल्प मिळत आहे. बँकिंग अँड फायनान्स सेक्टर इज युझिंग बिग डेटा टू प्रेडिक्ट एनी अँड प्रिव्हेंट सायबर क्राईम. सायबर क्राईम हा एक असा विषय आहे की ऑनलाईन जेव्हा तुम्ही वापर करता, मोबाईल बँकिंग तुम्ही यूज करता, कधी कधी काय होतं, कोणाच्या खात्यातले पैसे अचानक कमी होतात, कधी कधी कोणाच्या खात्यावरचे पैसे कोणीतरी दुसराच काढून घेतो. याला म्हणतात सायबर क्राईम. म्हणजे हा एक क्राईम आहे, गुन्हा आहे. याला सायबर क्राईम असं म्हटलं जातं, ऑनलाईन गुन्हा. कार्ड फ्रॉड डिटेक्शन म्हणजे क्रेडिट कार्डचा दुरुपयोग, तुमच्या डेबिट कार्डचा दुरुपयोग, archival of audit trails, etc. by analyzing the past details of the customers and the data on previous brute force attacks. Banks can predict future attempts. Brute force attacks, it means a cyber attack that relies on guessing all possible combinations of targeted passwords until the right one is found. म्हणजे ही लोक जी सायबर क्राईम मधली आहेत, ती काय करतात की जोपर्यंत इतक्या वेळा ते ट्राय करतात, जोपर्यंत तुमचा जो करेक्ट पासवर्ड आहे ऑनलाईन बँकिंगचा, नेट बँकिंगला युजर आयडी आणि पासवर्ड असतो, हे सगळ्यांना माहिती असेल, जोपर्यंत तुमचा करेक्ट पासवर्ड मिळत नाही तोपर्यंत ते प्रयत्न करत राहतात. बिग डेटा नॉट ओनली हेल्प्स इन प्रोटेक्टिंग सायबर क्राईम्स, बट इट ऑल्सो हेल्प्स इन हँडलिंग इश्यूज रिलेटेड टू मिस्ड ट्रान्झॅक्शन्स अँड फेल्युअर्स इन नेट बँकिंग. ऑनलाईन बँकिंग करताना कधी कधी तुम्हाला असा म्हणजे जर तुमचं बघा, तुम्ही पेटीएम मधून किंवा गुगल पे मधून मोबाईलचं काय म्हणतो आपण त्याला, रिचार्ज केलंय, आणि जर तुमचं ट्रान्झॅक्शन फेल झाले, बँकेतनं पैसे कट झाले पण रिचार्जच आलं नाही, आणि त्यावेळेला मग बँकांनाही ऑनलाईन माहितीमुळे काय होतं की मिस ट्रान्झॅक्शन, रॉंग ट्रान्झॅक्शनची माहिती कळते आणि तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवर पुन्हा येतात. इट कॅन इवन प्रेडिक्ट पॉसिबल स्पाइक्स ऑन सर्व्हर्स सो दॅट बँक्स कॅन मॅनेज ट्रान्झॅक्शन्स अकॉर्डिंगली. ओके, ट्रान्झॅक्शन मीन अँड एक्सचेंज ऑर ट्रान्सफर ऑफ फंड्स म्हणजेच फंड ट्रान्सफरसाठी पण वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्यामुळे बँकांना आणि फायनान्स कंपन्यांना याच्यातून खूप फायदा मिळालेला आहे. द सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन SEC इज युझिंग बिग डेटा टू मॉनिटर फायनान्शियल मार्केट्स फॉर पॉसिबल इलिगल ट्रेड्स अँड सस्पिशियस ऍक्टिव्हिटीज. आता ट्रेड म्हणजेच काय की जे शेअर मार्केटचा जो बाजार आहे, शेअर मार्केटचा जो मोठा बाजार आहे, त्याच्यामध्ये ब्लॅक म्हणजेच इलिगल म्हणजेच आपण म्हणतो ना की कायद्याने गुन्हा असणे, असे म्हणजे काही ब्लॅकमध्ये काही लोक काम करतात, तर ते सुद्धा फाइंड आउट करायला SEC ला मदत होते. द SEC इज युझिंग नेटवर्क अनालिटिक्स अँड नॅचरल लँग्वेज प्रोसेसेस टू आयडेंटिफाय पॉसिबल फ्रॉड्स इन द फायनान्शियल मार्केट्स. आता इथे बघा, मोबाईलची जी लँग्वेज असते, जावा स्क्रिप्ट आहे, C+ आहे, C++ आहे. म्हणजेच जर तुम्ही कॉम्प्युटरचं नॉलेज तुम्हाला थोडंफार असेल किंवा तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही शिकू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरनल कम्प्युटरचे ज्या लँग्वेजेस आहेत, म्हणजे सॉफ्टवेअर हा पार्ट वेगळा असतो, हार्डवेअर पार्ट वेगळा असतो. हार्डवेअर म्हणजे तुमचा कॉम्प्युटर जो कसा दिसतो, म्हणजे वरतून कसा दिसतो, त्याचे पार्ट्स काय आहेत, आणि सॉफ्टवेअर म्हणजे आतमध्ये वेगवेगळे फंक्शन्स असतात. फॉर एक्झाम्पल मायक्रोसॉफ्ट ऑफिस असेल, इंटरनेट असेल, जस्ट वेगवेगळ्या लँग्वेजेस असतील. ओके, सो या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की या सगळ्या फायनान्स इन्स्टिट्यूशन्सना मदत मिळते. हे इथे रिपीट झालेलं आहे, याला तुम्ही थोडंसं नजरअंदाज करा. आपण इथून सुरुवात करूयात. हा रिपीट झालाय माझ्याकडून चुकीने.
हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग म्हणजे HFT इज अन एरिया वेअर बिग डेटा फाइंड्स अ लॉट ऑफ यूज टुडे. म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग म्हणजे जिथे मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेडिंग होतं, मोठ्या प्रमाणामध्ये ट्रान्झॅक्शन्स केले जातात, मोठ्या प्रमाणात शेअर खरेदी करणं असेल, वेगवेगळे ऍप निघालेत आता मार्केटमध्ये, त्या ऍप थ्रू पण होतो. ऑनलाईन सुद्धा शेअर मार्केट म्हणजे तुम्हाला थोडीफार तुम्ही ऐकून असाल. सो इट इज दॅट इज द वन. ही बिग डेटा अल्गोरिदम्स आर यूज टू मेक ट्रेडिंग डिसिजन्स. अल्गोरिदम्स म्हणजेच काय की याच्यामधले जे आकडेवारी आहे, ठीक आहे, ती. Today, the majority of equity trading now take place via data algorithms that increasingly take into account signals from social media networks and new websites to make buy and sell decisions in split seconds. म्हणजेच काय की आता SIP असेल, ठीक आहे, किंवा मग म्युच्युअल फंड असेल, किंवा तुम्हाला कोणता आपण बँक बाजारचा ऐकतो बघा, पैसा बाजारची टीव्हीला जेव्हा न्यूज चालू असतात किंवा काही सिरियल्स वगैरे चालू असतात मध्ये ऍड येतात, तर ते ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत की तुम्ही इन्शुरन्स परचेस करू शकता, तुम्ही लोन घेऊ शकता. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या मॅनेज होतात त्या बिग डेटामुळे. आता पाचवा आहे अल्गोरिदमचा अर्थ इथे आहे अ प्रोसेस ऑफ सेट ऑफ रूल्स टू बी फॉलोड इन कॅल्क्युलेशन्स एस्पेशली बाय अ कम्प्युटर. म्हणजे ही कम्प्युटरची लँग्वेज आहे अल्गोरिदम, जी कॅल्क्युलेशन्स करते. आता येते नंबर 5 स्पोर्ट्स. वेन वॉचिंग अ क्रिकेट मॅच वी आर शोन सो मेनी परमिटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स ऑफ स्टॅटिस्टिकल. म्हणजे जेव्हा तुम्ही क्रिकेट बघत असता तेव्हा बघा, इथे हा बॉल आहे, तो बॉलर जो आपला बॅट्समन आहे त्याच्यापासून किती अंतरावर पडला, इकडे किती अंतरावर पडला, असे वेगवेगळे एक आकडेवारी दिलेली असते. ही कशामुळे शक्य होते? ही बिग डेटामुळे शक्य होते. जिगॅन्टिक डेटा हॅज बीन अ पिरियड ऑफ टाइम फ्रॉम द रेकॉर्डिंग ऑफ मॅचेस, ट्रेनिंग सेशन्स अँड वर्कआउट्स. म्हणजे सगळ्या क्रिकेटर लोकांच्या सगळ्या हालचालींवर याच्यामुळे लक्ष राहू शकतं डेटामुळे, त्यांच्या त्या पर्टिक्युलर संस्थेचं. द डेटा इनेबल्स अ स्पोर्ट्स पर्सन टू स्टडीज परफॉर्मन्स ॲज वेल एज ऑफ द अदर प्लेयर्स वर्ल्ड वाईड. याच्यामुळे काय होतं की जे प्लेयर्स आहेत त्यांना एकमेकांबद्दल जाणून घ्यायला मिळतं आणि त्यांच्यात जर काही कमी असेल तर ते त्याच्यावर सुधारणा सुद्धा करतात. इट हॅज ट्रेमेंडसली हेल्प, ट्रेमेंडसली म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात, हेल्प इन इम्प्रूव्हिंग इंडिव्हिज्युअल ॲज वेल एज टीम परफॉर्मन्स. याच्यामुळे म्हणजे लोकांना स्वतःतल्या उणिवा समजल्यानंतर ते त्याच्यावर काम करून अजून चांगल्या प्रकारे खेळू शकतात. द सेन्सर्स एम्बेडेड इन द स्पोर्ट्स इक्विपमेंट हेल्प अस टू अंडरस्टँड आवर गेम फ्रॉम क्लोज क्वार्टर. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल, जेव्हा क्रिकेटच्या मॅचेस चालू असतात, 2020 असेल, वन डे असेल किंवा वर्ल्ड कप असेल, कोणताही खेळ असो, एकदम जवळून तो स्पोर्ट्स पर्सन तुम्हाला टीव्हीवर दिसतो. तो कशाने दिसतो? की त्यांच्याजवळ ते सेन्सर बेस्ड इक्विपमेंट असतात. कारण एवढ्या समोर जाऊन तर कॅमेरा टिपू शकत नाही, बट देर आर सम काइंड ऑफ इक्विपमेंट्स जे आता मार्केटमध्ये आलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला ते टीव्हीवर अतिशय जवळून पाहणं पॉसिबल आहे. द सेन्सस हेल्प अस टू अंडरस्टँड द फील्ड कंडिशन्स. फील्ड कंडिशन्स म्हणजे फील्डवर कशा प्रकारे वातावरण आहे जिथे मॅच खेळले जातात, वेदर, वातावरण कसं आहे, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स, प्रत्येक क्रिकेटर, प्रत्येक प्लेअर कसा खेळतो, एक्सेट्रा. व्हिडिओ अनालिटिक्स हेल्प अस टू सी इच अँड एव्हरी परफॉर्मन्स मिनिटली. याच्यामुळे प्रत्येक सेकंदाला आणि मिनिटाला अनालिसिस आपल्याला कळतो. आता इथे बघा नंबर 6 ऍडव्हर्टायझिंग. ऍडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डेटा. सगळ्यात मोठा प्लेअर जर कोण असेल ऑनलाईन इंडस्ट्रीमध्ये तो आहे ऍडव्हर्टायझर. बी इट फेसबुक असेल, गुगल असेल, ट्विटर असेल, और एनी अदर ऑनलाईन जियांट असेल, ऑल कीप अ ट्रॅक ऑफ द युजर बिहेवियर अँड ट्रान्झॅक्शन. याच्यामुळे काय कळतं की तुम्ही कशा प्रकारे वापर करताय त्या सोशल मीडियाचा, ऍपचा, त्याच्यावर यांचं लक्ष राहतं. These internet giants provide a great deal of data about people to the advertisers so they can run targeted campaigns. आणि याच्यामुळे काय होतं की ऍडव्हर्टायझर्स लोकांचं काम काय असतं की जेवढी त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट होईल तेवढं तुम्ही ते जास्त पाहणार आणि त्यांचा एखादा प्रोडक्ट जर गेला तर त्यांना त्याच्यासनं इन्कम मिळतं. हे आहे याचं एक्झाम्पल. म्हणजे टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल. फेसबुकचं आपण एक उदाहरण घेऊया. हिअर यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग इंटेंट, वेबसाईट व्हिजिट, इंटरेस्ट, जॉब रोल्स, demographics and whatnot. Demographics statistical data relating to the given population and particular group within it. म्हणजेच तुमचा किती वयोगटाचा किती लोक यूज करत आहेत फेसबुक, ही माहिती ते ऍडव्हर्टिजमेंट कंपन्यांना कळते फेसबुक थ्रू, आणि त्याच्यानुसार मग ते तुमच्या इंटरेस्टनुसार ऍड्स तिथे प्लेस करतात. ओके, ऑल दिस डाटा इज कलेक्टेड बाय फेसबुक अल्गोरिदम्स युझिंग बिग डेटा अनालिटिक टेक्निक. हे बिग डेटा अनालिटिक टेक्निक थ्रू फेसबुक हा डाटा गोळा करतं. द सेम गोज फॉर गुगल, आणि सेम गुगलवाले पण असंच करतात. वेन यू टार्गेट पीपल बेस्ड ऑन क्लिक्स यू विल गेट डिफरंट रिझल्ट, अँड वेन यू क्रिएट अ कॅम्पेन फॉर लीड्स देन यू विल गेट डिफरंट रिझल्ट. ओके, अँड ऑल दिस इज मेड पॉसिबल युझिंग बिग डेटा. म्हणजे काय आहे की ऍडव्हर्टिजमेंट कंपन्या सुद्धा याच्यामध्ये लीडवर आहेत.
नंबर 7, एंटरटेनमेंट अँड मीडिया. आता हे तर सगळ्यांचा आवडता विषय आहे. इन द फील्ड ऑफ एंटरटेनमेंट अँड मीडिया, म्हणजे एंटरटेनमेंट म्हणजे काय की मजा मस्ती, मीडिया म्हणजेच काय की न्यूज वगैरे जे काय आहे ते. बिग डेटा फोकसेस ऑन टार्गेटिंग पीपल विथ द राईट कॉन्टेंट ॲट द राईट टाइम. बेस्ड ऑन युअर पास्ट व्ह्यूज अँड युअर बिहेवियर ऑनलाईन यू विल बी शोन डिफरंट रेकमेंडेशन्स. आता जर तुम्ही युट्यूबला माझ्या चॅनल थ्रू हा जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला इतर चॅनल्स म्हणजे इतर एज्युकेशनल जे चॅनल्स आहेत तर त्याचे सुद्धा रेकमेंडेशन्स येतील. याप्रमाणे हा जो एक सायकल असते ती सोशल मीडिया ॲपवरती चालू राहते. दिस टेक्निक इज पॉप्युलरली यूज बाय नेटफ्लिक्स. आणि ही जी टेक्निक आहे ही सगळ्यात जास्त नेटफ्लिक्स आणि युट्यूबवाले यूज करतात टू इन्क्रीज एंगेजमेंट अँड ड्राईव्ह मोर रेव्हेन्यूज, की त्याच्यामधून त्यांना इन्कम मिळतं. नाव इव्हन टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स आर लुकिंग टू सेगमेंट देअर व्ह्यूअर्स डेटाबेस अँड शो डिफरंट ॲडव्हर्टिजमेंट अँड शोज अकॉर्डिंगली. आणि याचा फायदा जे टीव्हीवरती बघा, एखादा सिरियल असेल 30 मिनिटाचा, त्याच्यामध्ये प्रत्येक 5 मिनिटानंतर ऍड येते. ती ऍड काय येते, कारण त्यांचा जर तुम्ही ऍड बघितला, कुठलाच डेटॉल साबण असेल, लाईफबॉय असेल, कोरोनाच्या याच्यामध्ये मास्कचा असेल, सॅनिटायझर असेल, जेव्हा तुम्ही ऍड बघता तेव्हाच तुम्हाला समजतं आणि तुम्ही मार्केटमध्ये जाऊन परचेस करता. ही स्ट्रॅटेजी त्यांची असते. दिस विल अलाव बेटर रेव्हेन्यू फ्रॉम ऍड्स अँड विल प्रोव्हाइड अ मोर एंगेजिंग युजर एक्सपिरियन्स. आणि याच्यामुळे त्यांना फायदा होतो आणि आपल्याला सुद्धा. नंबर 8, एज्युकेशन इंडस्ट्री. आता ही आली आपली इंडस्ट्री. बिग डेटा हॅज इनअंडेटेड द एज्युकेशन इंडस्ट्री. आता एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये तर नुसता म्हणजे महापुरासारखा हा डेटा आहे. इट हॅज ट्रान्सफॉर्म इट इन लिप्स अँड बाउंड्स, म्हणजे याच्यामध्ये अप्स अँड डाऊन्स आहेत. नाव वी हॅव इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट्स देअर स्टडी पॅटर्न्स. आता आपल्याकडे ऑनलाईन प्रोसिजरमुळे मुलांची माहिती आहे, त्यांच्या स्टडी पॅटर्नची माहिती आहे. म्हणजे आता तुम्ही घरात आहात लॉकडाऊनमुळे, पण तुम्ही घर बसल्या सुद्धा अभ्यास करू शकता. कारण का, कॉलेजेस थ्रू तुम्हाला सिलेबस ऑनलाईन व्हॉट्सअप थ्रू मिळाला, राईट. त्याच्यानंतर तुम्हाला बुक्स सुद्धा ऑनलाईन मिळाले पीडीएफ पॅटर्नमध्ये. आता तुम्हाला आम्ही लेक्चर सुद्धा प्रोव्हाइड करतोय, पण तुमचा जो डेटा आहे तो आमच्यापर्यंत कसा पोहोचतो, तर या सोशल मीडियाच्या ॲपमधून. आणि याच्यावर जे लक्ष असतं ते त्यांच्या पर्टिक्युलर त्या ॲपवाल्यांचं लक्ष असतं. हे इथे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. अँड वी कॅन नाव प्रिपेअर कस्टमाइज अँड डायनामिक लर्निंग प्रोग्राम्स अकॉर्डिंग टू द नीड ऑफ अन इंडिव्हिज्युअल स्टुडंट. एव्हरी स्टुडंट्स कम्प्रेन्शन लेवल इज डिफरंट. कम्प्रेन्शन म्हणजे समजून घेण्याची जी त्यांची क्षमता असते ती वेगळी आहे. द कोर्स मटेरियल कॅन नाव बी डिझाईन कॅटरिंग टू डिफरंट रिक्वायरमेंट्स ऑफ द स्टुडंट्स. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या मानसिकतेनुसार वेगवेगळ्या मागण्या असतात. बिग डेटा मेक्स इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर चॉईसेस, देअर डिफिकल्टीज, इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेरियस कोर्सेस अँड देअर स्पेशालिटीज. जे तुम्हाला जर शैक्षणिक क्षेत्राबद्दल कोणताही कंटेंट चेक करायचा असेल, तुम्ही युट्यूबला गुगलला चेक करा, तुम्हाला त्याच्याबद्दल 101% माहिती तिथे मिळेल. वी ऑल्सो हॅव अन ॲक्सेस टू द रिझल्ट्स. म्हणजे आपण रिझल्ट सुद्धा ऑनलाईन पाहू शकतो, राईट. एसएससीचा असेल किंवा HSCचा असेल, कॉलेजचे रिझल्ट असेल, तुम्ही ऑनलाईन पाहू शकता. आणि हे पॉसिबल झालेलं आहे बिग डेटामुळे, म्हणजेच इंटरनेटच्या वापरामुळे. फ्रॉम द रिझल्ट्स वी कॅन गॉज द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट. म्हणजे मुलांच्या प्रोग्रेसवर लक्ष ठेवलं जातं. अंडरस्टँड हिज स्ट्रेंथ अँड वीकनेस. स्ट्रेंथ म्हणजे आपण म्हणतो ना, कोणत्या गोष्टीमध्ये तुम्ही स्ट्रॉंग आहात, आणि वीकनेस म्हणजे कोणत्या गोष्टीत तुम्ही कमी पडताय, हे सुद्धा याच्यामुळे कळतं. दिस विल ऑल्सो हेल्प इन गायडिंग द स्टुडंट रिगार्डिंग द बेस्ट करिअर फॉर हिम बेस्ड ऑन हिज मेंटल मेकअप अँड ॲबिलिटीज. आणि तुमची आवड निवड आम्हाला कळते आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला मग त्याप्रमाणे सांगू शकतो की तुम्ही कोणत्या क्षेत्रात पुढे जाऊन करिअर करू शकता. अँड in-depth study of all this would definitely give new insights into the education industry and help in improving the operational effectiveness and working of these institutes. इथे असं सांगितलेलं आहे की याच्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक आमूलाग्र बदल घडू शकतो आणि विद्यार्थ्यांचा जो कल आहे तो कोणत्या गोष्टीकडे जास्त हे समजून घेऊन एज्युकेशन इंडस्ट्री त्याबद्दल डिसिजन घेऊ शकते. दिस वुड इन जनरल, म्हणजे जनरल केसेसमध्ये पण आहे, एनहान्स प्रोग्रेस ऑफ ऑल स्टुडंट्स. मुलांची प्रगती कळते. बिग डेटा हॅज प्रोव्हाइडेड अ सोल्युशन टू वन ऑफ द बिगेस्ट पिटफॉल्स इन द एज्युकेशन इंडस्ट्री, दॅट इज वन साईज फिट्स ऑल. म्हणजे आता कसं सांगितलं इथे बघा, खूप मजा, म्हणजेच आपण म्हणू शकतो पिटफॉल म्हणजे जी कमतरता आहे त्याच्यावर सोल्युशन म्हणजे काहीतरी काढता येऊ शकतं, आणि ते दॅट इज वन साईज फिट्स ऑल, जे सगळ्यांसाठी उपयोगी ठरेल असं. वी हॅव इनन्युमरेबल युजेस ऑफ बिग डेटा, म्हणजे अनगिनत, ज्याला काही अंत नाही, अशी असंख्य माहिती तुम्हाला बिग डेटामध्ये मिळेल. इट इज हेल्पफुल इन सायंटिफिक रिसर्चेस, आणि ह्या माहितीचा उपयोग होतो वेगवेगळे शोध लावण्याकरता. नासामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. वेगवेगळे याच्यामुळे आपल्याला डॉक्टर्स मिळतात, वेगवेगळे शोध लावले जातात. अंडरस्टँडिंग जिओग्राफिकल फिनॉमिना, म्हणजेच
कोणतं लोकेशन कसं आहे, कुठे काय करता येईल, कुठे काय नाही याची माहिती आपल्याला कळते. हेल्पिंग इन द स्मूथ वर्किंग ऑफ द गव्हर्नमेंट मशिनरी. आता गव्हर्नमेंट मशिनरीचं मी तुम्हाला एक खूप सुंदर उदाहरण देईल की आता या कोविड-19च्या सिच्युएशनमध्ये बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये रोबोटच्या साहाय्याने पेशंट्सना, रुग्णांना सेवा पुरवली जाते. ही आहे आपली गव्हर्नमेंट मशिनरी. इट इज अ जिनाय इन आवर हँड्स, म्हणजे हे आपल्या हातामधलं एक सगळ्यात मोठं शस्त्र आहे किंवा यंत्र आहे. इट लाईज इन आवर हँड्स टू मेक द ऑप्टिमम यूज ऑफ इट फॉर द बेनिफिट ऑफ मॅनकाइंड. आणि असं नाही की सोशल मीडियाचा वापर केला म्हणजे त्याचा दुरुपयोगच होऊ शकतो असं नाही, तर मनुष्याच्या हितासाठी सुद्धा याचा वापर आता होताना आपल्याला दिसत आहे. ऑनलाईन बँकिंग असेल, ऑनलाईन मनी ट्रान्सफर असेल, ऑनलाईन रिचार्ज असेल, आताच्या सिच्युएशनला ही गोष्ट फार महत्वाची आहे. आणि माझी सगळ्या विद्यार्थ्यांना ही एक विनंती असेल की तुम्ही शिकून घ्या. म्हणजे प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात, चांगली आणि वाईट. आपल्या हातात आहे चांगल्या बाजूकडे जास्त लक्ष द्यायचं की वाईट, आणि ते तुम्ही डिसाईड करू शकता कारण तुम्ही आता तेवढे मॅच्युअर झालेले आहात. इयत्ता 12वीचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करा, कॉन्सन्ट्रेशन करा. मला जेवढं जमेल तेवढं तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर काही क्वेरीज असतील तर मला जरूर कळवा. त्यानुसार मी याच्यामध्ये अजून काही छान प्रकारे तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करता येईल का ते पाहून तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेन. सो चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि स्वतःची काळजी घ्या, फॅमिलीची काळजी घ्या. लवकरच भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.